पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्याच्या गजरात या मिरवणुका सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ही दोनही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तर दुसरीकडे पुण्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पाची झलक आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखोंचा जनसागर सध्या लोटल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाची शाही मिरवणूक आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ही चारही दृश्य आता अत्यंत महत्त्वाची आहेत। पुण्यातही मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। दोनही मुंबईतली ही दृश्य आहेत, दोन पुण्याची आहेत। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सध्या इथं पाहायला मिळते। निरोपाला गर्दी भक्तांची झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे पुण्याची ही दृश्य आपण पाहतोय। देखील मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी झाल्याची दृश्य आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला सध्या निरोप दिला जातोय। फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत या जयघोषात बाप्पाला यावेळी निरोप दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर पुण्यात मानाचे दोन गणपती, कसबा गणपती आणि तांबडे जोगेश्वरी गणपती, या दोन्ही बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे। तर तांबडी जोगेश्वरी बाप्पाचंही विसर्जन काही वेळापूर्वी झालेलं आहे। दोन्ही मानाच्या गणपतीचं, पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, दोन्ही बाप्पांचं विसर्जन काही वेळापूर्वीच झालेलं आहे। आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। फुलांची उधळण करत गुलाल उधळत जी ती बाप्पाची मिरवणूक सुरू झाल्याचं आपल्याला पाहिलं। सकाळपासूनच बाप्पांच्या खरं तर मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर देखील उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळते। या मिरवणुकांमध्ये केवळ मुंबईकरच नाही तर महाराष्ट्र विविध भागातून लोक येत असतात। लालबागच्या राजाच्या विसर्जनात सर्व जाती धर्माचे लोक येत असतात आणि आपल्या बाप्पाला एक झलक पाहण्यासाठी 10 दिवस बाप्पाची झलक ज्यांनी पाहिली नसते, मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात बाप्पाला पाहण्यासाठी। मात्र आज बाप्पाला पाहण्यासाठी लांबून लोक आलेले असतात आणि आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी ते रस्त्यावर उभे असतात। आणि तरुणाईचाही मोठा उत्साह सध्या या ठिकाणी पाहायला मिळतो। तिकडे आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस देखील सुरू आहे आणि त्यात सुद्धा लोक बाप्पाला पाहण्यासाठी रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी बाप्पावर केली जाते। तर दुसरीकडे वेगवेगळ्या मोठ्या सार्वजनिक मंडळांचा विसर्जन मिरवणुका देखील सुरू झाल्या। सकाळपासूनच या विसर्जन मिरवणुका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते।